नमस्कार, मी ॲडव्होकेट रियाज शेख। आज सोलापूर शहरामधील अतिशय नावाजलेलं एक न्यूज चॅनल, यूट्यूब न्यूज चॅनल 7 न्यूज 24 या चॅनलच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्ताने मी माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांची पुढील वाटचाल अतिशय भरभराटीची आणि चांगली हो ही मी मनोकामना करतो। मी आज अनेक दिवसापासून पाहत आलेलो आहे की न्यूज 724 या चॅनलचे मुख्य संपादक जे आहेत, महाराष्ट्र संपादक हबीबुद्दीन चांदा व सोलापूरचे ऑल इंडियाचे जुनेद चांदा या दोघांनी मिळून अतिशय अल्पावधीमध्ये लॉकडाऊन सारख्या एका प्रतिकूल परिस्थितीवरती वार्तांकन करून त्यांनी कमी अल्पावधीमध्ये सोलापूरकरांचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर लोकांचा एक विश्वास संपादन केलेला आहे। आजतागायत मी त्यांना पाहत आलेलो आहे की गोरगरीब लोकांचे ज्या अडीअडचणी आहेत तर त्या प्रकर्षाने ते त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून मांडत असतात आणि प्रशासनावरती एक प्रकारचा दबाव निर्माण करून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न पूर्णपणे त्या ठिकाणी केलेला आहे। हॉस्पिटलचं त्यांचं खूप चांगलं काम आहे का तर अनेक गोरगरीब लोकांवरती अनेक हॉस्पिटलच्या माध्यमातून मोठ्या दरात जे आहे आकारणी केली जाते, पैसे लुबाडणूक केली जाते। तर यावर कुठेतरी जाप बसावा आणि गोरगरिबांना कमी आणि स्वस्तामध्ये त्यांचा उपचार चांगल्या पद्धतीने व्हावा याकरिता देखील न्यूज 724 जे आहे नेहमी अग्रेसर असतो, याचा मला खूप आनंद वाटतो। तसंच आपण पाहतो की समाजामध्ये जे काही किरकोळ मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्स असतात तर केवळ एक पत्रकारितामध्येच आपल्याला मर्यादित न ठेवता एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी आज तागायत अनेक उपक्रम राबवलेले आहेत आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून जे कौटुंबिक वाद आहेत ते देखील मिटवण्याचा त्यांनी त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून देखील खूप चांगला प्रयत्न केलेला आहे, तो देखील कौतुकास्पद आहे। त्याचप्रमाणे त्यांचं जे वार्तांकन आहे, क्राईम रिपोर्टिंग असू द्या किंवा जिल्हा परिषदचा असू द्या किंवा सोलापूर शहरामध्ये घडणाऱ्या विविध घडामोडी असू द्या, या प्रत्येक खबरावर किंवा प्रत्येक घडामोडीवर त्यांचे अतिशय बारकाईने लक्ष असतं आणि ते अतिशय वस्तुनिष्ठपणे कुठल्याही जातीभेदीचा या ठिकाणी किंवा कुठल्याही पक्षाचा दबाव न बाळगता किंवा कुठल्याची कुणाचीही गायावाया न ठेवता अतिशय प्रकर्षाने त्यांनी त्यांचं वार्तांकन केलेलं आहे आणि प्रत्येक बातमी वस्तुनिष्ठ पद्धतीने लोकांच्या समोर मांडलेली आहे, हे प्रकर्षाने या ठिकाणी दिसून येतं। आज मी या 4थ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या न्यूज 724 चे जे मुख्य संपादक आहेत व इतर कार्यकारी संपादक आहेत यांनी मला आणि माझ्यासह जे इतरही विविध क्षेत्रामध्ये जे अतिशय उल्लेखनीय असं काम करणाऱ्या काही 42 लोकांची निवडणूक करून त्यांना देखील एक सामाजिक पुरस्कार देण्याचं त्यांनी जाहीर केलेला आहे। त्याबद्दल मी त्या न्यूज 24च्या संबंध टीमचा, संपादकांचा खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो। तसंच विशेष सांगायचं झालं तर ह्या ठिकाणी हा 4था वर्धापन दिन तर आहेच, परंतु आनंदाची बाब अशी आहे की ह्या चॅनलचे मुख्य महाराष्ट्राचे जे संपादक आहेत हबीबुद्दीन चांदा साहेब यांचा 74वा वाढदिवस देखील याच दिवशी आलेला आहे। योगायोगच म्हणावं लागेल आणि त्यांचं उत्तम आरोग्य लाभो, त्यांना देखील अल्लाचरणी मी प्रार्थना करतो की त्यांना देखील चांगलं कार्य करण्याची पुढे देखील संधी मिळो। या टीममध्ये एक विशेष बाब अशी मला प्रकर्षाने जाणवलेली आहे की या टीममध्ये जवळजवळ 40 ते 50 यांचे पत्रकार बांधव काम करतात, परंतु कुठल्याही पत्रकार बांधवाला हे 1 रुपया देखील पगार देत नाहीत आणि सर्वजण कुठल्याही प्रकारे पगाराची अपेक्षा न ठेवता, कुठल्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता अतिशय स्वतःच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा वेळ या ठिकाणी या चॅनलला देत आहेत, हे अतिशय आनंदाची बाब आहे। तर अशा ह्या चॅनलच्या अतिशय लोकप्रिय असलेल्या चॅनलचा 4था वर्धापन दिनाचा जो कार्यक्रम आहे येत्या मंगळवारी 9 जानेवारी 2024 रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन या ठिकाणी संपन्न होत आहे। मला देखील या ठिकाणी बोलवलेलं आहे। मी या चॅनलच्या माध्यमातून तमाम दर्शकांना या ठिकाणी खूप मनापासून विनंती करतो, आग्रहाची विनंती करतो की हा खूप चांगला कार्यक्रम आहे। अनेक चांगले सामाजिक कार्यकर्ते, इतर विविध क्षेत्रातील राजकीय लोक आणि सामाजिक लोक या ठिकाणी येणार आहेत, तर आपण नक्कीच त्या ठिकाणी भेटूया। आणि मी पुन्हा एकदा माझ्या या 4थ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि विशेषतः वाढदिवसाच्या देखील हबीबुद्दीन चांदा यांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।